फायनली तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणारच आहे आणि मलाही तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला खूप जास्त आवडेल आणि तुम्हालाही. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलेलेच होते की ती गुड न्यूज काय आहे आणि गोड बातमी काय हे तुमच्यासोबत शेअर करेल. पण असो काही कारणास्तव मी तुम्हाला सांगितलेलं नाही. आता माझे घरचे म्हणतात काही गोड बातमी असेल, काही गुड न्यूज असेल ती लवकरच लोकांना शेअर करायची नाही. म्हणून मी इतक्या दिवस तुमच्यासोबत कोणतीही गोष्ट माझी शेअर केली नाही आणि त्यामुळे मला आता असं वाटतंय की तुमच्याबरोबर ती गोष्ट शेअर करण्याची वेळ आलेली आहे. तीच गोष्ट मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपला लॉंग व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड होईल. तर उद्या तुम्ही नक्की जाऊन एकदा बघा नेमकं ते आहे तरी काय. आता त्यामध्ये मी सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्याच आहेत आणि त्यात करणारसुद्धा आहे. नेमकं आहे काय आणि खूप जणांना असा प्रश्न पडलेला आहे की मी प्रेग्नेंट आहे का काय. तर हेच तुम्हाला ऐकायचं असेल तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की मी सर्व तुम्हाला सांगेल. तर उद्याचा व्हिडिओ आपला इतका इंटरेस्टिंग असेल आणि इथून पुढचे व्हिडिओसुद्धा खूप छान असेल. जसं की तुम्हाला माझ्या प्रत्येक गोष्टी आवडतील आणि प्रत्येक माझे जे काही असतील त्या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मलासुद्धा खरंच खूप छान वाटते तुमच्यासोबत माझ्या सर्व गोष्टी शेअर करायला. इतके दिवस तर आपल्याकडे मोबाईल नसल्यामुळं आपण काही व्हिडिओज वगैरे अपलोड केलेले नाही आहे. परंतु इथून पुढे ना आपले व्हिडिओ छान छान असे येतील आणि जे तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतील आणि खूप छान वाटतील असेच मी तुमच्यासोबत माझे व्हिडिओ सर्व अपलोड करत जाईल आणि तुम्ही नक्की बघत जावा. तर असं त्यानंतर माझं रुटीन शेअर करते. आज जरा लेटच उठलेले आणि त्यानंतर डायरेक्ट स्वयंपाकालाच लागले, कारण की स्वयंपाक पटपट करून मला उरकून घ्यायचं होतं. कारण ना उन्हाळ्यामुळे इतकं जास्त गरम होतं, असं किचनमध्ये ना अजिबात पाय ठेवू वाटत नाही. त्यामुळे साधं सिंपलच असं मी रेसिपी बनवायला घेतली. आता ती रेसिपी काय हे तुम्ही बघितलेलंच आहे. तसं मी कांद्याचे पराठे बनवणार होते, ते जे की आमच्या दोघांनाही खूप जास्त आवडतात. म्हणजे माझ्या आऊंना पण आवडतात, मलासुद्धा आवडतात. प्रिशासाठी डाळ भात बनवून घेतलेला, मस्त असं तिला डाळ भात बनवून दिला आणि त्यानंतर ना आमच्यासाठी कांद्याचे पराठे बनवून घेतले. हे कांद्याचे पराठे इतके सोपे आणि खायला तर इतके टेस्टी लागतात, खरंच खूप छान. लाटल्यानंतर ना पूर्ण कांदा असा वर आलेला होता, पण ते तुटत नाही आणि खायला तर खूप जास्त टेस्टी लागतात. त्यानंतर प्रिशासाठी छान असं डाळ भात बनवून घेतला आणि तिलासुद्धा चारलं. आणि नंतर आहे ना आमच्यासाठी सुद्धा छान बनवलेले पराठे. प्रिशाचे पप्पा कामावर येता येताना आमच्यासाठी ना सॉस आणि प्रिशासाठी दही आणलेले. ते आणल्यानंतर आहे ना प्रिशाने मस्त असं दही खाऊन एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही सुद्धा पराठ्यासोबत सॉस दही घेऊन सुद्धा आम्ही मस्त असं प्रिशाच्या पप्पांचं ताट सजवलं आणि माझंही ताट घेतलं. त्यानंतर जेवण वगैरे करून असा आमचा दिवस संपवला. खरंच खूप छान. उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात मिस करू नका. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.